आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच पाहतो तेव्हा आपल्या लक्षात तिचे कपडे, केस, चेहरा, चालण्याची पद्धत आणि बोलण्याची पद्धत येते. पण टापटीप आणि ॲक्टिव्ह दिसण्यासाठी महागडे कपडे, महागडं मेकअप किंवा सतत नवीन वस्तू असण्याची गरज नसते. काही छोट्या छोट्या सवयी तुमच्या संपूर्ण पर्सनॅलिटीमध्ये फरक आणू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत टापटीप आणि ॲक्टिव्ह कसं दिसायचं. आणि यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या गोष्टी रोजच्या आयुष्यात पाळायच्या आहेत. नंबर पहिला, सर्वात आधी स्वच्छता. टापटीप दिसण्यासाठी पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. तुमचे कपडे महाग असण्याची गरज नाहीत, पण ते स्वच्छ असावेत, नीट धुतलेले असावेत आणि शक्य असेल तर व्यवस्थित घातलेले असावेत. चेहरा स्वच्छ ठेवणे, केस व्यवस्थित ठेवणे, नखे स्वच्छ ठेवणे आणि दातांची स्वच्छता राखणे या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या ॲपिअरन्सवर खूप परिणाम करतात. लोकांना इम्प्रेस करण्यासाठी हे करू नका. स्वतःला व्यवस्थित आणि कम्फर्टेबल वाटण्यासाठी करा. नंबर दुसरा, कपडे साधे पण व्यवस्थित. टापटीप दिसण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन कपडे घालण्याची गरज नाही. एक साधा, स्वच्छ आणि व्यवस्थित आउटफिट सुद्धा खूप चांगला दिसू शकतो. कपडे निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतं तेच घाला. फक्त दुसऱ्यांसारखे दिसण्यासाठी कपडे निवडू नका. कपडे तुमच्या पर्सनॅलिटीला सूट झाले. आणि तिसरा, केसांकडे लक्ष द्या. तुमचे केस कसे आहेत याचा तुमच्या ओव्हरऑल लुकवर परिणाम होतो. म्हणून केस नेहमी एका ठराविक स्टाईलमध्ये ठेवले पाहिजेत असं तर नाही. फक्त ते स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा. बाहेर जाण्यापूर्वी 2 मिनिटं आरशासमोर उभं राहा आणि स्वतःला विचारा, मी व्यवस्थित तर दिसतीये ना, किंवा मी व्यवस्थित तर दिसतोय ना. इतकंसं चेक छोटंसं करणंही पुरेसं आहे. नंबर चौथा, चेहऱ्यावर फ्रेशनेस आणा. ॲक्टिव्ह दिसण्याचा अर्थ सतत मेकअप केलेला चेहरा असा तर नाहीये. तुमचा चेहरा स्वच्छ ठेवणे, पुरेशी झोप घेणे, पाणी पिणे आणि दिवसभर स्वतःची बेसिक केअर घेणे या गोष्टी तुमच्या फ्रेशनेससाठी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स. तुम्ही कितीही सुंदर कपडे घातले तरी सतत स्वतःबद्दल कमीपणा वाटत असेल तर तो कॉन्फिडन्स दिसत नाही. म्हणून स्वतःला स्वीकारा आणि स्वतःची काळजी घ्या. नंबर पाचवा, चालण्याची पद्धत बदला. ॲक्टिव्ह दिसण्यासाठी तुमची बॉडी लँग्वेज खूप महत्त्वाची असते. चालताना सतत खाली पाहण्याऐवजी आजूबाजूला पाहत शांतपणे आणि नॅचरली चला. खांदे रिलॅक्स ठेवा. ताठ मान ठेवण्याचा अर्थ शरीराला ताण देणे नाही. तुम्ही कसे चालता, कसे बसता आणि कसे उभे राहता यातून तुमचा कॉन्फिडन्स दिसतो. नंबर सहावा, नेहमी घाईत असल्यासारखे वागू नका. काही लोक ॲक्टिव्ह दिसण्यासाठी सतत घाईघाईने काम करतात, पण ॲक्टिव्ह आणि घाई करणं यात फरक आहे. ॲक्टिव्ह व्यक्ती म्हणजे प्रत्येक काम शांतपणे, वेळेवर आणि व्यवस्थित करणारी व्यक्ती. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर लगेच मोबाईलमध्ये हरवण्यापेक्षा स्वतःची कामे पूर्ण करणं, रूम व्यवस्थित करणं, कपडे व्यवस्थित ठेवा, दिवसात काय करायचं आहे ते ठरवा. यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एक वेगळीच एनर्जी दिसते. नंबर सातवा, मोबाईलचा वापर कमी करा. ही गोष्ट थोडी कठीण आहे, पण सतत मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसल्यामुळे आपण कितीही चांगले कपडे घातले तरी ॲक्टिव्ह पर्सनॅलिटी दिसत नाही. उठल्यावर लगेच मोबाईल पाहण्याऐवजी काही वेळ स्वतःसाठी ठेवा. दिवसभरात थोडा वेळ चालणे, घरातील कामात मदत करणे, अभ्यास करणे, एखादं पुस्तक वाचणे किंवा आवडीचं काम करणे यामुळे मन आणि शरीर दोन्ही ॲक्टिव्ह राहतात. नंबर आठवा, बोलताना आवाज आणि शब्दांकडे लक्ष द्या. टापटीप पर्सनॅलिटी म्हणजे फक्त बाहेरचा लूक नाही, तुम्ही कसे बोलता हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. समोरची व्यक्ती बोलत असताना मध्येच बोलू नका. शांतपणे ऐका. गरज नसताना मोठ्या आवाजातही बोलू नका आणि प्रत्येक गोष्टींवर लगेच रिॲक्शन देण्याची गरज नाही. शांतपणे बोलणारी व्यक्ती अनेकदा अधिक कॉन्फिडंट वाटते. नंबर 9, तुमची बॅग आणि वस्तू व्यवस्थित ठेवा.
तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुमच्या बॅगमध्ये सगळ्या वस्तू अस्तव्यस्त असतील तर स्वतःलाच वस्तू शोधताना त्रास होतो. म्हणून बॅगमध्ये आवश्यक वस्तूंची एक ठरलेली जागा ठेवा. पेन कुठे, पर्स कुठे, चार्जर कुठे, महत्त्वाची कागदपत्र कुठे, हे व्यवस्थित ठेवलं तर तुम्ही स्वतःही अधिक ऑर्गनाइज्ड वाटता. नंबर 10, सुगंध आणि पर्सनल हायजीन. स्वच्छ राहणे ही बेसिक पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अंघोळ, दातांची स्वच्छता, स्वच्छ कपडे आणि पर्सनल हायजीन याकडे नियमित लक्ष द्या. सुगंधी वस्तू वापरत असाल तर हलका सुगंध पुरेसा आहे. स्वच्छता महत्त्वाची, फक्त परफ्यूम नाही. नंबर 11, झोप व्यवस्थित घ्या. जर तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि ॲक्टिव्ह दिसायचं असेल तर रात्रीची झोप दुर्लक्षित करू नका. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहत बसून सकाळी थकलेले उठताल तर चेहऱ्यावर आणि एनर्जीमध्ये त्याचा परिणाम जाणवतो. म्हणून शक्य तितकी नियमित झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठेवा. शरीराला आराम मिळाला की दिवसभराची एनर्जीही चांगली राहते. नंबर 12, थोडी फिजिकल ॲक्टिव्हिटी करा. ॲक्टिव्ह दिसण्यासाठी रोज तासन तास वर्कआउट करण्याची गरज पण नाहीये. तुमच्या वयाला आणि शरीराला योग्य अशी साधी हालचाल करा. थोडं चालणं, स्ट्रेचिंग किंवा रोजचं काम स्वतः करणं या गोष्टीही उपयोगी ठरू शकतात. उद्देश शरीराला त्रास देणं नाही, उद्देश आहे दिवसभर शरीराला हालचालीत ठेवणं. नंबर 13, तुलना इतरांशी करू नका. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. इंस्टाग्रामवर एखादी व्यक्ती खूप स्टायलिश दिसते, यूट्यूबवर एखादी मुलगी तीही स्टायलिश दिसते. म्हणून तुम्हीही अगदी तसंच दिसलं पाहिजे असंही नाहीये. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तुमचा स्टाईल वेगळा असू शकतो, तुमची पर्सनॅलिटी वेगळी असू शकते, तुमचा कम्फर्ट वेगळा असू शकतो. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करण्याऐवजी कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं चांगलं होण्याचा प्रयत्न करा. नंबर 14, नीट दिसण्याचा एक छोटा नियम. घरातून बाहेर पडण्यापूर्वी फक्त 30 मिनिटांचा मिरर चेक करा. केस व्यवस्थित आहेत का, कपडे नीट आहेत का, चेहरा स्वच्छ आहे का, चप्पल किंवा शूज स्वच्छ आहेत का, आवश्यक वस्तू घेतल्या आहेत का. बस. यामुळं बाहेर गेल्यावर तुम्हाला सतत मी कशी दिसते असा विचार करावा लागणार नाही. 15, शेवटी कॉन्फिडन्स. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कितीही टापटीप कपडे घातले, केस व्यवस्थित केले, शूज घातले, पण स्वतःवरचा कॉन्फिडन्स नसेल तर तुम्हाला स्वतःलाच कमीपणा वाटत राहील. म्हणून स्वतःला रोज एक गोष्ट सांगा, मला कोणासारखं दिसायचं नाही, पण मला माझी बेस्ट व्हर्जन बनायचं आहे. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. स्वतःची काळजी घ्या. स्वच्छ राहा, व्यवस्थित राहा, नियमित झोपा, थोडासा व्यायामही करा, शरीराला हालचाल द्या, शांतपणे बोला आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवा. कारण टापटीप दिसणं म्हणजे फक्त बाहेरून सुंदर दिसणं नाही. टापटीप म्हणजे तुमच्या सवयी व्यवस्थित असणं. ॲक्टिव्ह म्हणजे तुमच्यात एनर्जी आणि उत्साह असणं. आणि पर्सनॅलिटी म्हणजे तुमच्या वागण्यातून तुमची ओळख निर्माण होणं. म्हणून आजपासून मोठे बदल करण्याची गरज नाहीये. फक्त छोट्या छोट्या सवयी बदला. रोज स्वतःला थोडं व्यवस्थित ठेवा आणि काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल, हो आता माझ्यात काहीतरी पॉझिटिव्ह बदल झालाय. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयोगी विषयासोबत. आपले मनपूर्वक धन्यवाद. आपला दिवस खूप चांगला